भरद्वाज गौतमात्री यशुंदः प्राणायामे विनियोगः। अप्पा तू तू कशाला आलेस इकडे? ते मी तुम्हाला घरी न्यायला आले। न्यायला आले म्हणजे? मी काय कुकुल बाळ आहे उचलून घेऊन जाशील? तुझा अगोदरपणा मला खपायचा नाही सांगू ठेवतोय। कितीही पुराण सांगितलंस ना तरी माझं मत बदलणार नाही। हे उफराटे लग्न मला मान्य नाही म्हणजे नाही। अहो पण नाही आणि भिड नाही। मी म्हणजे त्र्यंबक काका, कावेरी काकू किंवा सुलोचना नव्हे तुला डोक्यावर घ्यायला किंवा पाठीशी घालायला। मान मर्यादा रीती भाती परंपरा सगळं गुंडाळूनच ठेवायला निघालात तुम्ही। त्र्यंबक काकांच्या डोक्यात हे खूळ तूच घातलेस। पण मला नको सांगूस हा? तू आपली आल्या पावली परत जा आणि जाऊन सांग मी येणार नाही। चल चल तू आली मोठी चल। अप्पा 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 हो दारू उघडा। अप्पा अप्पा अहो काय झाले? अप्पांनी हकलले मला। आता काही नाही, तुम्ही घरी जा आणि साऱ्यांना सांगा की मी इथे अप्पांबरोबर थांबले। पण मी एकटा कसं जाणार? अहो भिवा दादा, भिवा दादा। भाऊजी तुम्ही इथं काय करताय? अहो अप्पा आम्हा सगळ्यांवर रागावले। मी ना त्यांना इथे समजवायला आले, तर तुम्ही ना आहोंना घेऊन साऱ्यांकडे जा आणि आहो तुम्ही साऱ्यांना सांगा की मी इथे अप्पांबरोबर थांबले आणि त्यांना सांगा मी आज अप्पांना घेऊनच येणार। अहो पण तुम्ही इथे बाहेर थांबणार? हो त्यात काय झाले, जा तुम्ही। बरं ठीक आहे चल। अहो पण अहो जा म्हटले ना, पण जा। अहो काय गो माझ्याशी कचा कचा भांडत होतीस काकांना विरोध करा म्हणून, आणि एकदम आंबारी फिरली कशी तुझी? अगं काकांच्या बाजूने बोलायला लागलीस। नाही ते धर्म बिर्म कुठे गेला आता? तुम्हाला ना अजिबात दूरदृष्टी नाही। यात कसले आले दूरदृष्टी? मला सांगा आधी काय होते? काय? नानूचे सुशिलेशी लग्न लावायचे इतकेच बरोबर? हो पण आता नानूचे दत्तक पत्र कायदेशीरता करून टाकले त्यांनी। हो याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? अहो इतके दिवस त्यांचे ते सारे पुतण्यांचे म्हणजे तुम्ही आणि नारायण भाऊजी यांच्यात वाटले जायचे होते, पण आता झाला की नानू कायदेशीर मुलगा। आता हे सारे त्याच्या पदरात पडणार। आपण जर काकांना धरून राहिलो पण मी काय म्हणतो गोते, हे बघा नारायण भाऊजी आणि सुलोचना जर वेगळे राहणार असतील तर चांगलेच आहे। तसे मामंजी आणि सासूबाई असं किती दिवस राहणार आहेत? सुशिलेला आणि नानूला जर का आपण आत्ताच पाठिंबा दिला तर ते आपल्या उपकाराखाली राहतील आणि तसंही त्यांना धाकात ठेवू शकतील। मग सारे आपलेच होईल। याला म्हणतात दूरदृष्टी, समजले? माझ्यासारखी दूरदृष्टी ठेवा, नाहीतर आयुष्यभर हे असे कंदील पुसत बसाल। आहेस चला आहेस खरी तू, माझ्या ध्यानातच नव्हतं आलं काय हे?
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां आई वरिष्ठम्। आजी आजोबा अरे काय रे, काय झालं? आणि तू एकटाच? यशोदा कुठे? अगं यशोदा शेत घराच्या अंगणात आहेत. शेतघराच्या अंगणात एकटी? अरे तिला एकटीला तिथे टाकून आलास? त्यांना ठाऊक आहे का ती बाहेर येते? नाही आई. हो भाई, अरे काही झाले तर असा कसा रे तू? अगं नाही आई. आजोबा यशोदा आप्पांना समजवायला गेल्या होत्या, पण आप्पा हट्टालाच पेटले. मग त्या पण हट्टाला पेटल्या. मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ऐकूनच घेतले नाही माझे. आजी आजी आता काय करायचे? अहो ऐकले का? म्हटलं तुम्ही सदाबरोबर जा बरं. काय आहे, पावसा पाण्याचे दिवस आहेत. साप किरडू फिरत असतात इकडे तिकडं. ती एकटी पोरगी काय करेल तिथं भूतासारखी बसून? हा आतमध्ये घोरत पडेल आखूड शिंग्या, पांघरुणामध्ये उबदार, आणि ही बाहेर कुडकुडत बसेल. जा जा लवकर जा आणि तिला घेऊन या. जा रे जा 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 लवकर. चला, बाई कापशी घे, चल लवकर. हो. परमेश्वरा, मूर्ख मुलगी घरी गेलीच नाही वाटत. बरोबर पण कोण दिसत नाही. कमाल आहे बाबाईची. मूर्खपणा आहे सगळा. एकटी बरी आली इकडे, आणि हिला पाठवणारे धन्य आहेत सगळे. खरोखर कमाल आहे बाई या मुलीची. नाही, एकटीच आली असणार ही. इमाम वाड्यात गेली होती तर इकडे यायला काय? त्या परचुऱ्यांना वाटत असेल सान्यांकडे गेले म्हणून, आणि सान्यांना वाटत असेल परचुऱ्यांकडे. छे, आणि ही झाशीची राणी दोघांच्या हातावर तुरीत इकडे. ए बाई बाई, सांभाळ स्वतःला. बाबा रे, रत्न घातलेस आमच्या पदरी. नशीब मी पाहिले. साप किंवा तिरडू चावलं असतं म्हणजे. कमाल आहे हिची. आमचा सदा महाघाबरट आणि ही महाशूर. अगं अगं, झोपत सुद्धा नाही. झोपेत सुद्धा चुळबुळ. झोप नीट. नाही 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 नाही, उगी उगी उगी. कमाल आहे बुवाईची. झोपा नीट.
की द्वाड आहे. नाही नाही, तुला नाही, तुला नाही, तुला नाही ग बाळ, तुला नाही. सदाशिवा, आपण आल्या पावली परत जाऊया. सुलोचना म्हणाली ते खरेच आहे. यशोदास यातून मार्ग काढेल. आणि आता भीतीचे कारण नाही, कारण नारायण यशोदे बरोबर आहे. तेव्हा पेच सुटला असे समज. हो आजोबा, यशोदाच ती, तिच्या समोर पेच टिकत नाही. चल, नारायणाच्या लक्षात येण्याआधी आपण परत जाऊया. हो. ही जर अचानक उठली आणि मला जागच आली नाही तर काय करू? आत्ताच उठवून हिला खायला देऊ का? नाही, नको, परत भोकाड पसरेल. त्यापेक्षा झोपू दे निवांत. तंगडतोड करत आलीये, शिवाय दिवसभर आपल्या भावंडांना सांभाळत असते बिचारी. दमली असेल. सकाळी उठवायलाही नको लवकर. आता जरी अचानक उठली आणि हिला भूक लागली तर? मी तर मेथीचे लाडू आणि गुळ शेंगदाणेच आणलेत. तेही आता मूठभरच उरलेत. लाडू आहेत पण ते हिला कडू लागतील. काय करावं बरं? हा, घरामागे लावलेली केळी धरली असती तर एखादा घड काढता येईल त्यातला. सकाळी बघतोच, नाहीतर हिला कडू लाडूच खावे लागतील. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. उगवला का सूर्य? हो, रागावू नका. उशीर झाला उठायला. काल रात्री काहीतरी चावत होते. शेतातलं घर म्हटलं की मुंग्या मुंगळ्या असायचे. पण देवबाप्पाने आपल्याला चावणारे जीव का बरे तयार केले असतील? छान प्रेमाने एकोप्याने राहायचे. कशाला कोणाला चावायचे? हा टोमणा मला आहे का? म्हणजे काय नाही. आधी मला सांग, तुला रात्री मी घरी जायला सांगितलं होतं, मग घरी न जाता तू इथे एकटी घराबाहेरच का थांबलीस? नदीवर प्राणी येतात, साप येतात, अक्कल आहे की नाही तुला? दार वाजवून सांगायचंच तरी मला. माझी खात्री होती तुम्ही दार उघडून बघाल आणि मला आत घ्याल. आणि माझ्या लक्षातच आलं नसतं तर? तसाच झोपलो असतो तर? निदान हाक मारून सांगायला काय झालं होतं तुला? पण हाकच मारली होती ना मी. आपल्या माणसांना मनापासून हाक मारली.
किती मनातल्या मनात असली तरी ऐकू येते. तुझे नाव आवडी बयो यशोदा का ठेवलेलं तेच कळत नाही मला. अक्कल देवी ठेवायला पाहिजे होती. अक्कल देवी, अक्कल वाटत फिरणारी देवी. घे यातले 2 मेथीचे लाडू घे आणि घरी जायला निघ. मेथीचे लाडू हो, कडू लागतात. पण तब्येतीला चांगले असतात. रात्री जेवली होतीस की तेही ठाऊक नाही. शिवाय आता घरी पोचायला वेळ होईल तुला. तेव्हा ते लाडू खा आणि जा घरी. हा, जा नाही, जाऊया. तुम्हाला न्यायलाच तर आले आहे मी. तू त्या दिवशी हिम्मत दिलीस म्हणून बरे झाले. मी दाद देत नाही हे पाहून हळूहळू बोलणाऱ्यांची तोंडे आता गप्प झाली आहेत. अशीच खंबीर राहा. आणि प्रभाकरलाही मिळाली ना हिशेबाची नोकरी दुकानात. आपण कळपटून गेलो की नशीबही आपले साथ सोडते. आपण हिम्मत दाखवली तर नशीबही काहीतरी करून दाखवते आपल्याला. तिथेच परीक्षा असते गो आपली. आई, आज दामले काकूंचा मुलगा भेटला होता. सांगत होता शंकर बापूंनी आमच्या दोघांची बदनामी तर चालवलीच आहे, पण ते तुमच्या नावानेही खडे फोडत आहेत. गावभर बोंब ठोकली आहे की आम्हा दोघांना पळून जायला तुम्हीच मदत केलीत म्हणून. बाई, काय सांगता? हो, हे बरीक खरे हो. त्या दिवशी जनार्दनला सांगून नर्मदेस घराबाहेर काढले नसते तर जिवंत दिसली नसती माझी पोर. म्हणावे पोटच्या गोळ्याला वाचवणे पाप नव्हे. पाप तर तुम्ही केलेत. परंतु तुम्ही धर्म बुडवायला मदत केली असा कांगावा करून तुम्हाला बहिष्कृत करण्याची तयारी चालवली बापूंनी. तुमच्या विरुद्ध वातावरण तयार केले त्यांनी गावात. तुम्ही पुन्हा गावात गेलात तर ते तुम्हाला थारा देणारच नाहीत. पण गावकऱ्यांनी देखील तुम्हाला थारा द्यायचा नाही असा फतवा काढलाय त्यांनी. आणि म्हणूनच दामले काकूंचा मुलगा आज आला नाही आपल्याकडे. हे बघ यशोदे, तू मोठ्या मायेने आणि आशेने आलीस खरी, पण मला येता येणार नाही. कारण नानूचा सुशीलशी होणारा विवाह मला मान्य नाही. आपण आपल्या पद्धती, परंपरा, संस्कृती विसरून नाही चालणार. आपल्या जुन्या चालीरीती मला डावलता नाही येणार. जुने ते सोने. हो, पण जुने दागिने मोडून नवे दागिने करतातच की बायका. पण सोने तर तेच असते. तसेच आहे ना? आजी म्हणते जुन्या चालीरीती मोडून नव्या कराव्या. आपल्या मनातले आजीच्या नावावर खपवतेस काय ग अक्कल देवी? पण पटले ना तुम्हाला? मी खरे बोलतेय की खोटे? खरे. झाले तर मग. आणि मोठी माणसं सांगतात आपल्याला हे सगळे. शिवाय आपले मायाऊ पटवर्धन काका, आपली सुशीला ताई हे दुःखी व्हावे असे वाटते का तुम्हाला? नानू भाऊजी आणि सुशीला ताईचे भले होणार असेल. पटवर्धन काका आनंदी होणार असतील. त्र्यंबक आजोबा, कावेरी आजी समाधानी होणार असतील. तर काय हरकत आहे ही परंपरा मोडायला? माझ्या नानांनी माझ्या आईला, तिच्या आईला शेवटचे भेटायलाही जाऊ दिले नाही. त्या दुःखाने माझी आई आजारी पडली तर नानांनी तिची काळजीही घेतली नाही. तिच्या तळपायांना तेल सोडले नाही. कारण अशी रीत नाही असे नाना म्हणाले. पण आप्पा आपल्या पत्नीची सेवा करणे, आपल्या मुलांचे म्हणणे ऐकून घेणे, आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचे ऐकणे, त्यांच्या इच्छेचा मान राखणे हे चुकीचे आहे का?
मग तुम्ही त्र्यंबक आजोबा आणि कावेरी आजीचे नाही ऐकले तर त्यांनाही वाईट वाटेल ना. आता हा मेथीचा लाडू मला आवडत नाही, कडू लागतो. तरी तुम्ही सांगितलाय म्हणून मी खाईन. हा लाडू खाऊन झाल्यावर आपण आपल्या घरी जाऊया.